हॅलो. हा झाला म्हणा, चालू झाला म्हणा. हॅलो, आवाज येतो सर्वांना? हो सर, येतो आवाज. तो ओटीपी पाहिजे होता म्हणून. हॅलो. हॅलो. हा सर, ते एचपीचं रजिस्ट्रेशन करायचं होतं तुमचं टोनरचं. तो बरं, आता तास चालू आहे सर, मी थोड्या वेळाने फोन करतो की तुम्हाला. फक्त मला ओटीपी द्या ना, बाकी काय नाही, फक्त ओटीपी आला असेल बघा. आत्ता का? हा, आत्ताच. आलाय काय? ठीक आहे काय. आलाय ना? हा सांगते. हा ठीक आहे. तर बघा, आवाज येतो सर्वांना? बोर्ड दिसतोय का? हॅलो. हो सर. हा ठीक आहे. हा, तर आपण काल कंडिशनल पाहिलेलं आहे. आता कंडिशनल नंतर त्याच प्रकारचं एक वाक्य असतं, थोडस वेगळं असतं, त्याच्यात आपल्याला रूपांतर करावं लागतं. ते आपल्याला आज पाहायचं आहे. ते म्हणजे इफ नॉट. कुठलं वाक्य? इफ नॉट. इफ नॉट म्हणजे त्याच्या विरुद्ध आपण काय वापरतो? अनलेस वापरतो. इफ नॉटच्या ऐवजी काय वापरतो? अनलेस वापरतो. म्हणजेच आपल्याला काय शिकायचं आहे? इफ नॉट. इफ डॅश 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 नॉट असतं आणि नंतर अनलेस. तर हे आपल्याला इंटरचेंज करायचं आहे, म्हणजे एकमेकांमध्ये त्याचं चेंजिंग, ट्रान्सफॉर्मेशन करायचं असतं. तर ते कसं करायचं याचं आपल्याला आज पाहायचं आहे. बघा, आपण काल इफ नॉट किंवा कंडिशनल मध्ये शिकलेलो आहे. फर्स्ट कंडिशनल, सेकंड कंडिशनल, थर्ड कंडिशनल, इव्हन आपण झिरो कंडिशनल सुद्धा पाहिलेलं आहे. आता त्याच धर्तीवर आपल्याला इफ नॉट, तर इफ आपल्याला माहिती आहे, त्यातला नॉट पण माहिती आहे. कुठला? पिनकोड आपला महत्वाचा. 41 33 24. हा, तर आपल्याला अनलेस आणि इफ नॉट यांचं इंटरचेंज करायचं आहे. म्हणजे आपल्याला काही नियम लिहावे लागतील. नियम लिहून घ्या सर्वांनी. मी जसं नियम लिहितोय तसे नियम लिहून घ्या. बघा, पहिला नियम आहे आपला. आपल्याला काय करायला लागणार आहे? इफ नॉट च्या ऐवजी काय टाकायचं आहे? अनलेस घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला काय करायला लागेल? इफ च्या जागी, इफच्या जागी आपल्याला काय घ्यायचं? अनलेस घ्यावे. इफच्या जागी आपल्याला काय घ्यायचं आहे? अनलेस घ्यायचं. त्याच्यानंतर करता घ्यायचा आहे. त्यानंतर करता घ्यावा. बघा, इफच्या जागी आपल्याला काय घ्यायचंय? अनलेस घ्यायचंय, किंवा अनलेसच्या जागी पुन्हा इफ घ्यायचंय, नंतर करता घ्यायचाय. ते दोन्ही सारखंच आहे, त्यात काय बदल नसेल. समजा पहिल्या वाक्यात नॉट नसेल तर दुसऱ्या वाक्यात नॉट घ्यावे.
असेल तर काय करायचं आपल्याला, डू नॉट. आता जिथं वाक्य येईल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की ते कसं केलेलं आहे. डू नॉट असेल तर, जर वाक्यात डू नॉट असेल तर डू नॉट काढून टाकावे, डू नॉट काढून टाकावे व क्रियापदाचे पहिले रूप वापरावे. व क्रियापदाचे पहिले रूप वापरावे. डू नॉट असेल तर काय करायचं आपल्याला, डू नॉट काढून टाकायचं आहे आणि क्रियापदाचं पहिलं रूप टाकायचं आहे. आता ज्या वेळेस, आता जसं इथं डू नॉट आलेलं आहे तसंच कधी कधी काय येऊ शकतं, डज पण येऊ शकतं ना. म्हणजेच काय, जर वाक्यात डज नॉट असेल तर डज नॉट काढून टाकावे व क्रियापदाचे पहिले रूप वापरावे. व क्रियापदाचे पहिले रूप वापरावे. डू नॉट असेल तर डू नॉट काढायचं आपल्याला, डज नॉट असेल तरी सुद्धा ते काढायचं आहे, डज नॉट काढायचे व डज नॉट काढून क्रियापदाचे पहिले रूप, परंतु ते रूप काय झालं पाहिजे, क्रियापदाला मॅच झालं पाहिजे. काय व्हायला पाहिजे, मॅच व्हायला पाहिजे. जसं आता माहिती आहे आपल्याला की जर समजा पहिले रूप कर्त्यानुसार घ्यावे, वापरावे, ते कर्त्यानुसार असावे, ठीक आहे. लिहिले सर्वांनी हे? हा, नंबर 5. सर लिहिले. आवाज येतो का सर्वांना? हो हो येतो येतो. हा, जर वाक्यात did not असेल तर did not काढून टाकावे व क्रियापदास किंवा क्रियापदाचा भूतकाळ करावा. बघा, जर डू नॉट असेल तर डू नॉट काढायचं आहे, क्रियापदाचं पहिले रूप करायचं आहे. डज नॉट असेल तर मात्र काय करायचं आहे आपल्याला, क्रियापदाचं पहिले रूप करायचं आहे, परंतु ते कर्त्यानुसार असावे, डज नॉट. आता मग इथं काय येणार, इथं पहिले रूप म्हणलं तर समजा इथं वर्क होईल. इथं क्रियानुसार डज म्हटल्यानंतर काय होणार, वर्क्स होणार. काय होणार, वर्क्स. आणि इथं काय होणार, भूतकाळी म्हटल्यानंतर वर्कड. हा, हे लक्षात ठेवा. तर डू नॉट असेल तर आपल्याला वर्क वापरायचा आहे, डज नॉट असेल तर क्रियापदाचे पहिलंच रूप असतं, पण ते आपल्या कर्त्यानुसार यस त्याला लावावं लागणार, कारण याच्यामध्ये डज असतो म्हणजे यस लावावं लागेल. आता इथं डीड आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, हॅलो, क्रियापदाचा भूतकाळ करावा लागेल. हा बरोबर आहे. हा, इथं खाली दिसतंय का एकदम शेवटी तुम्हाला? हो सर. हो सर. दिसते हा, दिसते. ठीक आहे. तर थोडक्यात लिहितो मी. टू बी ची रूपे किंवा
सहाय्यकारी क्रियापदे तशीच ठेवावीत. टू बी ची रूप किंवा सहाय्यकारी क्रियापद असतील तर मात्र काय करायचं आपल्याला, तशीच ठेवायचे, त्याच्यात काय हा बदल करायचा नाही. तर एवढे जनरल नियम आहेत. एका मार्काला तुम्हाला इफ नॉट त्याच्या बदल्यात अनलेस करण्यासाठी येणार आहे. हा, तर बघा आपल्याला काय करायचं आहे, इफच्या जागी अनलेस घ्यावे. सुरुवातीला काय करायचं, इफच्या ठिकाणी अनलेस घ्यावे. त्यानंतर जो काही वाक्यात करता आहे इफच्या तोच घ्यायचा आहे. त्याच्यानंतर काय करायचं, पहिल्या वाक्यात नॉट नसेल तर दुसऱ्या वाक्यात नॉट घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जर वाक्यात डू नॉट असेल, डू नॉट काढून टाकावे व क्रियापदाचे पहिले रूप करायचं आहे. त्याच्यानंतर वाक्यात डज नॉट असेल, डज नॉट काढायचं आहे आणि वर्ड्स करायचं आहे. वाक्यात डिड नॉट असेल, वर्ड करायचं आहे. आता टू बी ची रूप एम, इज, आर, वॉज, वेअर आणि सहाय्यकारी क्रियापद आपण पाहिलेली आहेत, जसं कॅन, कुड, शाल, शुड, विल, वुड. ते असतील तर ती काय करायची आहेत आपल्याला, तशीच ठेवायची आहेत. हा, हा लिहून घेतलं का हे सर्व? हो सर घेतले. हो सर घेतले. बघा प्रत्येक नियम इफच्या जागी आपल्याला काय करायचं आहे, अनलेस घ्यायचं आहे, त्यानंतर करता घ्यायचं आहे. हे आपलं फिक्स आहे. त्याच्यानंतर पहिल्या वाक्यात नॉट नसेल तर दुसऱ्या वाक्यात नॉट घ्यायचं आहे. तिसरं आहे, जर वाक्यात डू नॉट असेल, डू नॉट काढून टाकायचं व क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं. सोपं आहे. त्याच्यानंतर जर वाक्यात डज नॉट असेल तर डज नॉट काढायचं आणि काय घ्यायचं, वर्क्स घ्यायचं. इथं बघा. त्याच्यानंतर जर डिड नॉट असेल तर डिड नॉट काढून टाकायचं, वर्क घ्यायचं. आणि जर टू बी चे रूप किंवा सहाय्यकारी क्रियापद असेल तर मात्र आपल्याला काय करायचंय, ते तसंच ठेवायचंय. हा, त्याचबरोबर अजून काय लक्षात ठेवायचं आपल्याला की इफ च्या क्लॉज मध्ये नॉट नसेल तर, इफच्या क्लॉज मध्ये जर नॉट नसेल तर मात्र काय करायचं आहे आपल्याला, अनलेसच्या पुढच्या क्लॉज मध्ये, अनलेसच्या पुढच्या क्लॉज मध्ये, अनलेसच्या पुढील क्लॉज मध्ये नॉट टाकावे. हा एक नियम लिहून घ्या, महत्वाचा आहे. गफलत करणारा असतो अनेकदा. हा, लिहून घेतलं सर्वांनी हे? हो सर. बस, आता हे नियम झाले. आता नियमापेक्षा प्रॅक्टिकल आपल्याला थोडस जे आपण आजपर्यंत शिकलेलो आहे बेसिक, ते जर माहिती असेल तर या नियमांची पण काय गरज नाही. हे नियम म्हणजे आपल्याला कुठेतरी अडकवण्यासाठी आहेत. त्याच्यापेक्षा जर आपल्याला बेसिक नॉलेज असेल वर्बचं किंवा नॉट, डिड नॉट, आपण ते पाहिलेलं आहे. याच्या अगोदर मी अनेक वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे. तेच आता याच्यात आपल्याला बघायचं आहे. बघा आता, इफ
you don't work hard. If you don't work hard, तर काय होईल? You will not pass. असं एक वाक्य येईल तुम्हाला आणि सांगतील अनलेस वापरा म्हणून. तर आपल्याला अनलेसचे नियम माहिती आहेत. हा म्यूट करा. अनलेसचे नियम माहिती आहेत. इफच्या ठिकाणी आपण काय ठेवणार? अनलेस. इफच्या ठिकाणी अनलेस, त्याच्यानंतर करता घेणार आहे चित्र करता. अनलेस यू, आता मी सांगितलं होतं डोंट म्हणजेच काय असतं बघा. डोंट म्हणजेच काय असतं? डू नॉट असतं, आपल्या सर्वांना माहिती आहे. हा, तर डोंट आपल्याला काय करायचंय? काढून टाकायचंय. काढून टाकणार आपण डोंट. तर आपण डोंट काढून टाकणार, सांगितलंच आपण. इफ क्लॉज मध्ये जर डोंट असेल तर काढून टाका आणि क्रियापदाचं पहिलं रूप लिहा. अनलेस यू वर्क हार्ड, बाकीचं तेच ठेवायचं आहे. अनलेस यू वर्क हार्ड संपलं. बाकीचं वाक्य काय होणार आहे? काय होणार आहे? आहे तसंच राहणार आहे. यू विल नॉट पास. आता बघा आपण काय केलेलं आहे? इफच्या ठिकाणी अनलेस ठेवलं. आता इफ म्हणजेच आपण अगोदर शिकलेलो आहे, काल पण मी सांगितलं. इफ म्हणजेच काय आहे? अनलेस आहे. इफ नॉट म्हणजेच काय आहे? अनलेस आहे. आता इथला जो नॉट आहे तो इथं आलेला आहे अन. म्हणजे इफ यू डोंट वर्क हार्ड, जर तू कर्तर परिश्रम नाही केलं तर काय होणार नाही? यू विल नॉट पास, तर तू पास होणार नाही. आता इथं काय आहे? अनलेस यू वर्क हार्ड, म्हणजे जोपर्यंत तू हार्ड वर्क करणार नाही तोपर्यंत यू विल नॉट पास. दोन्हीचा अर्थ एकच आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे? इफच्या ऐवजी अनलेस वापरायचा आहे, अर्थात इफ नॉटच्या. कारण आपण इथला काय केलेला आहे? इफ काढलेला आहे, इथला नॉट काढलेला आहे. वर्कला तर वर्क आहे तसाच आहे, फक्त इफच्या ठिकाणी अनलेस टाकलं. इफ नॉट म्हणजे इथला नॉट काढलेला आहे आपण. हा, समजते का सर्वांना? इथला जो डोंट मधला नॉट आहे तो काढलेला आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं वर्क. वर्क म्हणजेच काय आहे? डू वर्क आहे. वर्क म्हणजेच काय आहे? डू वर्क आहे. वर्क्स म्हणजे काय आहे? डज वर्क. हा, हे मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलं, त्याचा अर्थ तोच असतो. आणि वर्कड म्हणजे काय आहे? डीड वर्क. हा, हे तुमच्या जर लक्षात येत असेल तर काय केलंय आपण? डू वर्क म्हणजेच मी वर्क सांगितलं, तर वर्कला वर्क ठेवलाय. फक्त इथं काय आलं होतं? नॉट आला होता. आणि नॉट फक्त सिंगल येत नाही, त्याच्या अगोदर टू बीचं रूप किंवा सहाय्यकारी क्रिया, म्हणून इथं डू आणलेला आहे. समजलं का? तर इथलं डू निघून गेलं की किंवा नॉट निघून गेलं की ह्या डूचा काहीही व्हॅल्यू राहत नाही, म्हणून ते काय होतं? निघून जातं किंवा विरून जातं. म्हणजेच काय होणार? सरळ सरळ वर्कचं डू वर्क असतंय किंवा इथं डोंट वर्क आहे. म्हणजेच इथं काय होणार? इथं अनलेस आलंय ना आता आपलं, म्हणजे ह्याच्यात पण हा नॉट आलेला आहे. हा नॉट इथं आलाय. इथला जो नॉट आहे तो कुठं आलाय? इथं आलाय. इथं वर्क होतं ते वर्क सरळ सरळ आलं इथं. आणि वर्क म्हणजेच काय आहे? वर्क म्हणजेच काय आहे? डू वर्क आहे. वर्क्स म्हणजे काय आहे? डज वर्क. आणि वर्क म्हणजे काय आहे? डीड वर्क. हा, आता मला सांगा, ठीक आहे. हा, गोचं काय होणार? डू गो होणार. बरोबर? गो. त्याच्यानंतर गोच काय होणार? डज गो. म्हणजेच काय होणार? हा, डज गो. गो, गोज आणि वेंट. गो, वेंट. वेंटचं काय होणार? डीड.
Did हा डीड. डीड आणि इथं काय होणार? went हा WON go. Did go. हा डीड गो म्हणजेच काय असतो तो? वेंट असतो. हा म्यूट करा आता. तर डीड गो म्हणजेच काय असतो? वेंट असतो. डज गो म्हणजेच काय असतो? गोज असतं. आणि फक्त गो म्हणजेच डू गो, त्याच्यामध्ये इन्क्लूड असतोच ऑलरेडी. फक्त आपण नॉट लावण्यासाठी आता आपण इथं डू नॉट, आपण असं म्हणू शकतो का? नॉट गो असं म्हणतो का आपण? नाही म्हणत. काय म्हणतो आपण? डू नॉट गो असं म्हणतो आपण. समजलं का? किंवा इथं नॉट गोज असं म्हणतो का? तर काय म्हणणार आपण? डज नॉट गो. म्हणजे याच्यासाठी त्या पहिलं जर क्रियापद असेल तर इथं पहिलंच असणार. इथं ई किंवा ईएस असेल तर इथं ईएस लागलेलं असणार. म्हणजे इथं पहिलंच असणार. इथं डीड असेल तर इथं वर्ब पी असणार. वर्ब पी आहे हा भूतकाळ. मगाशी मी सांगितलं होतं त्याचा काय करायचं आपल्याला? भूतकाळ करायचा डीड असेल तर. पुसू का आता हे? हो 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 सर. हो सर. बसलेले अगोदर लक्षात घ्या. लक्षात घेतलं की येतंय, सोपं आहे, 1 मार्क आहे याच्यावरती. त्याच्यानंतर प्रॅक्टिस करत जावा मी शिकवल्यानंतर. इंग्लिश ग्रामर. If he doesn't work hard, he will not pass. आता बघा आपल्याला काय करायचं आहे? अनलेस टाकायचं आहे. आपण काय करणार? इथं अनलेस सुरुवातीला घेणार. अनलेस त्याच्यानंतर करता घेणार. अनलेस ही आता डझंट वर्क, त्यातलं ते नॉट आहे ते आपण इथं घेतलेलं आहे. आता खाली काय राहिलेलं आहे? डझंट वर्क मधलं नॉट इथं घेतलेलं आहे. इथं काय राहिले आता? वर्क. Does work. वर्क्स. हा डज वर्क राहिलेलं आहे. तर डज वर्कचं काय असतं? Do work. Works. डज वर्कचं काय होणार? वर्क्स होणार. संपलं. अनलेस Works. ही आपण इथला नॉट इथं घेतलेला आहे. खाली राहिलं डज वर्क, तर त्याचा आपण वर्क्स करणार, जे आत्ताच मी इथं लिहून दिलं होतं. तर अनलेस ही वर्क्स हार्ड पुढचं सेमच राहणार आहे. ही विल नॉट पास. म्हणजे आपल्याला हे लक्षात यायला पाहिजे, कारण याच्यावर बरंच डिपेंड आहे. समजतं सर्वांना? नंबर 3, if he didn't work hard, he will not pass. He will not pass. He will not pass. Unless आपण लिहिणार आहे इथं इफच्या जागी. आता डिडंट आहे त्यातला आपण नॉट इथं घेतलेला आहे. खाली काय राहिले आता? वर्क. वर्कडं. Did work. म्हणजे Did work. हा डीड वर्क राहिलेला आहे. म्हणजे डीड वर्कचा काय होतो? Worked. अनलेस ही हार्ट. वर्कड hard, she will not pass. सोपं आहे. काय करायचं आहे आपल्याला? डोंट वर्कचं काय करायचं आहे? वर्क करायचं आहे. डझंट वर्कचं काय करायचं आहे? वर्क करायचं आहे. आणि डिडंट वर्कचं काय करायचं आहे? वर्कड करायचं आहे. याच्यापेक्षा दुसरं काय करायचंच नाही. जे इथं मी आता तुम्हाला लिहून दिलं होतं सेम टू सेम तेच आहे. याच्यात काय बदलच नाहीये.
तर या पद्धतीने आपल्याला करायचं आहे फक्त. नंबर 4. हा वरचं लिहिलंय का सर्वांनी? हो सर. हा बघा आता हा म्यूट करा. इफ, आता इफचं आपल्याला वेगळं एक घ्यावं लागेल. इफ यू हॅव नो फेथ. इफ यू हॅव नो फेथ, यू कांट डू एनिथिंग. एक सेंटेन्स आहे. यू कांट डू एनिथिंग इफ यू हॅव नो फेथ. म्हणजे जर तुझी विश्वास नसेल किंवा श्रद्धा नसेल, यू कांट डू एनिथिंग, तू काहीच करू शकणार नाही. आता याचं आपल्याला काय करायचं आहे? अनलेस करायचं आहे. आता बघा याच्यात काय आलेलं आहे? हॅव आलेलं आहे. दिसतंय सर्वांना हॅव? आता इथं हॅव आहे तसंच आपण ठेवायचा नियम दिलेला आहे. तर मग बघा इफच्या ठिकाणी आपण काय म्हणणार? अनलेस यू, हा अनलेस यू हॅव, Unless you have faith, faith, you Can't do anything. can't do anything. बघा आपण इथला जो नो होता तो इथं ड्रॉप केलेला आहे आणि नो कुठं आलेला आहे? अन मध्ये आलेला आहे. हा नो कुठं आलेला आहे? इथं अन मध्ये आलेला आहे. खाली राहिला हॅव. आपण नियम दिला होता, जर सहाय्यकारी क्रियापद टू बी रूप असेल तर ते तसंच ठेवायचं आहे. तसं खाली घेतलेलं आहे. अनलेस यू हॅव फेथ, यू कांट डू एनिथिंग. म्हणजे फेथ असल्याशिवाय तू काहीच करू शकणार नाही. म्हणजे तुला काय पाहिजे? फेथ पाहिजे. इफ यू हॅव नो फेथ, त्याच आपण परिवर्तन यासाठी केलेलं आहे. आता बघा हे सर्वांच्या लक्षात आलंय का? हो सर. हा. तर बघा पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो काय करायचंय. 1 मार्क आहे आपल्या एक्झाम मध्ये येणारा. 1 मार्क आपल्याला इफ नॉट किंवा अनलेस वरती येणार आहे. लक्ष द्या काय करायचं आहे. तर एक इफ क्लॉज आहे आणि दुसरा मेन क्लॉज आहे. ते काल शिकलेलो आहे आपण. पहिला इफ क्लॉज आहे, दुसरा मेन क्लॉज आहे. पहिला अनलेस क्लॉज आहे, दुसरा मेन क्लॉज आहे. तुम्हाला माहिती आहे तसंच आहे. इफ क्लॉज आहे, अनलेस क्लॉज आहे. अनलेस म्हणजेच इफ आहे. इफ नॉटच्या ऐवजी अनलेस येतं, म्हणजेच हा काय सबऑर्डिनेट क्लॉज आहे. आणि दुसरा मेन क्लॉज आहे जे आपण काल शिकलेलो आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? इफ यू डोंट वर्क हार्ड यू विल नॉट पास. तर इफ च्या ऐवजी आपण काय वापरणार? किंवा इफ नॉट, जसं इफ आणि इथलं नॉट आहे म्हणून आपण इथं अनलेस वापरलं. त्याच्यानंतर करता आहे तसा ठेवला. आता इथला नॉट निघून गेला म्हणजे डू नॉट, डू वर्क शिल्लक राहिला. डू वर्क म्हणजेच त्याचा अर्थ काय होतो? वर्क होतो. म्हणून आपण फक्त त्याचा वर्क ठेवला. हार्डला हार्ड बाकी सेम. इथं पण तसंच इफ नॉट च्या ऐवजी आपण अनलेस वापरलं. इथं शिल्लक राहिला डज वर्क आणि डज वर्कचा काय होतो? वर्क्स. हा आणि वर्क्स. अनलेस ही वर्क्स हार्ड, डबल शब्द झाला वर्क. ही विल नॉट पास. तसंच इफ ही डिडंट वर्क. आता ह्या डिडंट मधला आणि इफ मधला, इफ आणि नॉट इथं अनलेस केला आपण, तर इथं काय शिल्लक राहिला? डिड वर्क. तर डिड वर्कचा काय होतो? वर्क. वर्क. हा भूतकाळ होतो. आणि आता जसं मी तुम्हाला एक नियम दिला होता की टू बीचं रूप आणि सहाय्यकारी क्रियापद जर आलं तर आपल्याला काय करायचं आहे? तेच ठेवायचं आहे. जसं इफ यू हॅव नो फेथ, तर आपण इफ आणि नो च्या ऐवजी अनलेस घेतला. हॅव तसाच ठेवायचा आहे आपल्याला. यू हॅव फेथ यू कांट डू एनिथिंग. हा आता सर्वांच्या डोक्यात फिट झालेलं असेल. ठीक आहे. आता पुस्तक आहे. हो सर. हो सर.
सर्वांनाच इंग्लिशला 22 आणि त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स पडायला पाहिजेत, 22 पेक्षा जास्त. कारण आपण ऑलमोस्ट नाही, ऑलच घेतलेत, ऑलमोस्ट ते काढूनच टाकायचे त्यातनं. सर्वच टॉपिक घेतलेले आहेत, म्हणजे आपल्या नियोजनात आहेत, त्यापैकी प्रश्न येणार आहेत. तर त्याच्यावर जसं सांगितलंय मी तशी प्रॅक्टिस ठेवा. अजून तुम्हाला कुठलं रिसोर्स मटेरियल किंवा अजून कुठून तुम्हाला काय माहिती त्याबद्दल मिळाली तर ती पण लक्षात ठेवा. आणि इंग्लिशमध्ये 22 पेक्षा जास्त मार्क्स घ्या. इंग्लिश आणि मराठीमध्ये मी पुन्हा एकदा सांगतोय, आपल्याला 45 मार्क्स आणायचे आहेत. 45 मार्क्स इंग्लिश आणि मराठी अख्खं पाठ करून टाका. होतंय, पाठ होतंय, मला माहिती आहे. पाठ करून टाका. मोरा वाळंब्याचं पुस्तक 50 वेळा वाचा. होतंय पाठ, खरंच होतंय, काय अवघड नाही. शब्दसिद्धीवरती येते भरपूर, आपण ते घेणार आहे. हा, तर नियोजन करा व्यवस्थित. आज किती, 6 तारीख आहे. 6 म्हणजे अजून 1 महिनाभर आपण इथं आहे. 6, 7, 8, 9, 10 तारखेपर्यंत. 10 तारखेनंतर कदाचित परीक्षा जर पुढे गेली तर 1 आठवड्याने गेली समजा, तर 10ची होईल 17 ऑक्टोबर. तर तुम्हाला एक साधारणतः 1 आठवडाभर पूर्ण तुम्हाला तास नसेल त्यावेळेस तुम्ही अत्यंत कठोर परिश्रम त्या ठिकाणी घ्यायचा आहे. 7 दिवस व्यवस्थित रीड करायचा आहे. आपला लवकर संपवण्याचा थोडासा विचार आहे, जेणेकरून तुम्हाला स्वतःला अभ्यासाला वेळ मिळेल. त्यासाठी व्यवस्थित नियोजन करा. पुन्हा टीईटीला जायचं नाही, एकदाच करायचं काय असेल ते. समजा काय काम असेल तुमचं चालू, 90च्या असते. समजा कुणाचं काय काम चालू असेल तर जे फुल टाइम आहे ते हाफ टाइम वर या, खरंच या. परंतु आत्ताच करा जे काय आहे ते. पुढच्या वर्षी पुन्हा टीईटीच्या तास आणि पुन्हा टीईटीचं हे काही करत बसू नका. वेळ अतिशय थोडी आहे, कारण याच्यानंतर अभियोग्यता एक्झाम निघणार आहे. अभियोग्यतेला चांगली मार्क्स घ्या आणि व्यवस्थित शिक्षक बना. ठीक आहे, म्हणजे बिन पैसे देता. नाहीतर पैसे देऊन शिक्षक कुणी पण बनलेले आहेत, बिगर पैसे देता शिक्षक बनणं फार महत्वाचं आहे. ठीक आहे, तर आपण आताच पाहिलेलं आहे इफ नॉट अनलेस. त्याच्यामध्ये आपण काय केलं, इफच्या ठिकाणी काय वापरणार आपण, अनलेस. त्याच्यानंतर करता घेणार. त्याच्यानंतर क्रियापद जर डू नॉट असेल किंवा इफच्या वाक्यामध्ये जर डू नॉट असेल तर आपण क्रियापदाचं पहिलं रूप वापरणार. इफच्या वाक्यामध्ये जर डज नॉट असेल तर क्रियापदाला आपण काय लावणार, यस प्रत्यय. यस. हा. आणि इफच्या वाक्यात जर डिडंट असेल तर आपण काय करणार, क्रियापदाला भूतकाळ. भूतकाळ करणार. आणि वाक्यात जर सहाय्यकारी क्रियापद असेल किंवा टुटीत रूप असेल तर मात्र काय करायचं, जशीच्या तशी ठेवायची. संपलं. 1 मार्क तुम्हाला मिळणार. बघा आता, ठीक आहे. इफ यू डोंट टेल मी ट्रुथ, इफ यू डोंट टेल मी ट्रुथ, जर तू मला खरं सांगितलं नाही तर काय होईल, आय कांट हेल्प यू. असं एक वाक्य आहे, त्याचं आपल्याला अनलेस टाकायचं आहे. तर कसं होणार, इफ आणि नॉट याच्याऐवजी आपण आपल्याला माहिती आहे अनलेस यू टेल मी. अनलेस यू टेल मी ट्रुथ. ट्रुथ राहील आपलं. हा, आय कांट हेल्प यू. आय कांट हेल्प यू. साधं सिंपल आहे, जास्त काय आपल्याला परिश्रम करण्याची काय गरज नाही. हा, लिहिलं का हे? Yes. झालं सर.
हा नंबर 2. आता अजून एक इफच घेऊया आपण. आता काय करूया आपण, एक अनलेसच घेऊया आणि त्याला उलट करायला लावूया. अनलेस यू allow me, unless you allow me, allow, I shall not read this report. I shall not read this report. म्यूट करून ठेवत जावा. कोणतरी ठेवतोय माझा आवाज, मला ऐकू येतोय. म्यूट करा. हा बघा आता काय करायचं आहे आपल्याला. अनलेसचं आतापर्यंत आपण काय केलं, इफ नॉटचं अनलेस मध्ये आणलं. आता आपल्याला अनलेसचं कशात न्यायचं आहे, इफ नॉट मध्ये. बघा हा म्यूट करा. हा म्यूट करा. कोण बोलतंय रे? हा ठीक आहे, मी काय करतो, शेवटी तुम्हाला संधी देतो, त्यावेळेस तुम्ही अनम्यूट करून मला सांगा. अनलेस यू अलाव मी. आता आपलं काय ठरलेलं आहे, इफच्या ठिकाणी अनलेस, अर्थ त्याचा काय होतो, अनलेसच्या ठिकाणी इफ लिहून टाका. इफ यू नंतर काय घेणार आहे आपण, करता घेणार आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, अनलेस म्हणजे याच्यात एक नॉट टाकावं लागेल. अनलेस मधला नॉट राहिलेला आहे आपला, म्हणजे इफ यू अलाव इथं आहे, अलाव म्हणजे अलावला आपण निगेटिव्ह काय करणार सांगा, काय करणार, डू नॉट हा डू नॉट, डोंट अलाउ डू नॉट म्हणजेच काय आहे, डोंट आहे. समजते का सरांना, डू नॉट म्हणजेच काय आहे, डोंट आहे. आता याला मी कंसात टाकतो, हे म्हणजेच काय आहे, हे आहे. इफ यू डोंट, पुढं इफ यू डोंट allow me, I Allow shall me. not read this allow report. me, Me, I I shall shall not I shall not read Not. this report. this report. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करावं लागणार, डू नॉटचं वरती न्यावं लागणार. आता सेम बघूया आपण नंबर 3. unless he allows me, I shall not read this report. Unless he allows me, I shall not read this report. आता काय करायचं आहे, अनलेसचं पुन्हा आपल्याला इफ करायचं आहे. If he हा doesn't, Doesn't. doesn't allow, हा इथला येस मात्र इथं नसणार आहे. आता डझंट आल्यामुळं, इफ ही डझंट अलाव me, Me. I shall not read this report. I shall not read this report. साधं सिंपल आहे. आता हेच वाक्य पुन्हा एकदा करूया. नंबर 4. हे झालं अलाव, हे झालं अलाउज. आता एक अलाउडचं करूया. अनलेस she allowed me, I shall not read this report. उत्तर सांगा कोण कर पटकन. If he if he didn't allow me, didn't allow me,
बोला बोला. आय शॅल नॉट रीड तिसरी तो रिपोर्ट. आता तुमच्या लक्षात आलं असेल आपण इफ नॉटचं बी घेतलेलं आहे आणि अनलेसचं पण टर्निंग मध्ये घेतलेलं आहे, म्हणजे त्याच्या उलटी क्रिया करायची आहे आपल्याला. तिथं यस आलं की डज नॉट लावायचं आणि डज नॉट आलं की तिकडे यस लावायचं. म्हणजे इकडचा डज नॉट घालवायचा असेल तर यस लावावं लागेल आणि यस घालवायचा असेल तर डज लावावं लागेल. एवढंच आहे ह्याच्यात, दुसरं काही नाहीये. हा, लिहिलं का हे सर्वांनी व्यवस्थित? हो सर. हो सर. हो सर. ठीक आहे, पुसू का आता मग हे? पुसू का? हो हो सर. हो. सर. ठीक आहे, आता तुमच्यासाठी वाक्य देणार आहे. जरा नियम वाचा 2 मिनिटात. तुमच्यासाठी वाक्य देणार आहे आणि त्याच्यामध्ये 30 सेकंदाचा वेळ देणार आहे. एक वाक्य देणार, 30 सेकंद वेळ देणार, त्याच्यात तुम्ही ते वाक्य करायचं आहे, तुमच्याकडेच ठेवायचं आहे आणि कुणीतरी एक जण मला सांगेल उत्तर काय आहे ते. व्हेरीफाय करून चेक करायचं तुम्ही. ठीक आहे. If it doesn't rain, दिसत आहे सर्वांना? If it doesn't rain, he will come. हा, 30 सेकंद कुणीही काही बोलायचं नाही, तुमचे तुम्ही उत्तर करायचं आहे. If it doesn't rain, he will come. 30 सेकंद फक्त. सर 5 ओव्हर. सेकंद झालेले आहे. हा, होऊ द्या सर्वांचं. शिक्षकांना नेहमी ऍव्हरेज विद्यार्थी समोर ठेवून शिकवायचं असतं, सांगितलंय ना. ठीक आहे, सर्वांचं झालं असेल. हो सांगा सर. मॅडम, काय झालं. आलं तुमचं उत्तर? हा सांगा. अनलेस इट रेन्स He will come. ही विल कम. रेन्स ही विल Unless कम. it rains, रेन्स Rain. ही विल कम. ही विल कम. he will विल कम. कम. come. हा, unless it rains, he will come. ही विल नॉट कम पाहिजे ना सर? हा, कुणीच सांगितलं नाही ते. अनलेस इट रन्स, पाऊस झाल्याशिवाय किंवा न झाल्याशिवाय काय होणार नाही. ही विल नॉट कम. ही विल नॉट कम. हा, पुसू का हे? हो सर. हो सर. हा, त्याच्यानंतर बघा, आता दुसरं एक घेऊया. कोणाचं आहे जरा म्यूट करा. हॅलो, हा, तर बघा आता आपण इफचं घेऊया. इफ
you don't hurry. If you don't hurry. If you don't hurry. काय होईल? You will miss the train. If you don't hurry, you will miss the train. हा काय येईल? Unless you hurry, you will miss the train. Unless you Hurry. हा काय होईल? You will You miss the train. will miss the Train. train. असं साधं सिंपल करायचं आहे. त्याच्यात काय फार अवघड अशी काय गोष्ट नाहीये. बघा नंतर इफ यू वायोलेट, वायोलेट सर्वांना माहिती असेल. वायोलेट, इफ यू वायोलेट म्हणजे वायोलेट म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, नियमाचं भंग करणे. इफ यू वायोलेट द रूल. सर्व्हरच्या Hello. नॉट नाही का? वरच्या वाक्यात तर नॉट राहिलं ना आता. You will not miss the train. You will not You will unless you not hurry. miss the train. You will not miss the train unless you hurry. नाही तसं येणार नाही. मिळेल बघा इथं काय आहे. आपण याचं तर इथं घेतलेलं आहे. आता अनलेस यू हरी, जोपर्यंत तू काय करणार नाही, गडबड करणार नाही, तर काय होईल? यू विल मिस द ट्रेन. जर तू ट्रेन काय करतील, मिस करशील. पण Miss सर करणार नाही मागच्या असं होईल वाक्यात ना? पण सर याच्या अगोदरच्या वाक्यात मग आपण नॉट कसं काय घेतलं मग? कुठलं वाक्य याच्या अगोदरचं? ही अनलेस ही ट्रेन, हा त्याच्या वाक्यात पण नॉट नाही येणार ना मग सर? हा नाही येणार. बरोबर आहे. त्याच्यात पण नॉट नाही येणार. हा त्याच्यात पहिल्यात पण नाही येणार आहे वाक्य. बरोबर आहे. कारण अर्थ इथं बदलतोय. त्याच्यामुळे इथं नॉट टाकायचं नाही. मगात सुद्धा टाकायचं नाही. हो मगात पण टाकू नका. कारण काय होणार आहे, इथं आपण अनलेस घेतलेलं आहे इफ नॉटचं. तर जर इथं नॉट नसेल तर तिकडे नॉट टाकायचं तर आहे. पुढे नॉट इथं नॉट असेल तर त्यात टाकायची आवश्यकता नाही. मगाची सुद्धा वाक्यामधलं नॉट काढून टाका. नॉट मगाची पण नाही येणार आहे. बरोबर आहे त्यांचं. इफ यू वायोलेट VIOLAT, वायोलेट म्हणजे नियमाचा आपण काय करतो, त्याला भंग करतो. वायोलेट द रूल्स, जर तू नियमाचा भंग किंवा नियम जर पाळले नाहीत तर काय होणार आहे? यू विल नॉट बी इन ट्रबल. यू विल नॉट बी इन ट्रबल. इफ यू वायलेट द रूल म्हणजे जर तू नियमाचं पालन केलं तर काय होईल? कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही किंवा यू विल नॉट बी इन ट्रबल. आता आपल्याला याचं करायचं आहे. तर काय करणार आपण? अनलेस यू वायलेट द रूल Don't the rules. rules, you will not be in trouble. You will not be in trouble. नॉट नाही येणार ना सर तिथं. नॉट येणार नाही का सर? नॉट आहे ना. आता वरच्या वाक्यात नॉट आहे म्हणल्यावर नॉट येणार इथे. वरच्या वाक्यात नॉट आहे म्हणून तिथं खाली येणार आहे. पण सर इकडच्या वाक्यात नॉट नाहीये तर आपल्याला नॉट. वाक्याचा अर्थ जर या वाक्यात नॉट नसेल तर पुढे नॉट टाका म्हणून सांगितलंय ना तुम्हाला. इफच्या क्लॉज मध्ये जर नॉट नसेल
तर त्याच्या पुढच्या क्लॉज मध्ये नॉट पुढच्या वाक्यात नॉट टाकावं लागतं. ते टाकायचं आहेच की, त्याच्यात बदल होत नाही, ते त्याचं तसंच राहणार आहे. हा, आणि सर्वात महत्वाचं वाक्याचा अर्थ बघा. इफ यू व्हायलेट द रूल्स, जर तू रूल किंवा नियमाचा भंग केला तर तुला काय होणार आहे, त्रास होणार आहे. अनलेस म्हणजे जोपर्यंत तू नियम पाळणार नाही तोपर्यंत तुला काय होणार नाही. हा, तर नॉट दुसऱ्या वाक्यात आहे म्हणजे तिकडे पण आपल्याला काय करावं लागणार, घ्यावं लागणार. यू विल नॉट बी इन ट्रबल. दोन्ही वाक्याचा अर्थ तोच असतो, फक्त आपल्याला काय करायचं आहे, इफच्या ऐवजी अनलेस वापरायचा आहे आणि तिकडे नॉट टाकायचा आहे. जर इफच्या वाक्यात नसेल तर तिकडे नॉट टाकायचं आहे. ते पण आपण नियम तुम्हाला लिहून दिलेला आहे. हा, पुसूक आहे. हो सर. हो सर. हा, त्याच्यानंतर इफ यू रन, इफ यू रन काय होईल, यू विल बी इन टाइम. यू विल बी इन टाइम. आता आपल्याला इफच्या ठिकाणी आपण काय वापरणार आहे, अनलेस अनलेस यू यू रन नॉट बी इन टाइम. पुढं. हा, आता या वाक्यामध्ये इफ आहे का, नाही, म्हणजे या वाक्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, नॉट इथं घ्यावं नॉट लागेल. नाही म्हणजे इकडं हा, यू विल नॉट नॉट बी इन बी टाइम. हा, आता नेहमी आपण नॉट घेताना मात्र काय करायचं, नेहमी ह्या नंतर घ्यायचं, म्हणजे मॉडल किंवा टू बी नंतर घ्यायचं. यू विल नॉट बी इन टाइम. लिहिलं का हे सर्वांनी? हो सर. हो सर. हो सर. हा, आता बघा, आता एक उलट घेऊया. अनलेस यू स्टॉप स्मोकिंग, स्मोकिंग, अनलेस यू स्टॉप स्मोकिंग काय होईल, यू विल फॉल इल. आता याचं आपल्याला काय करायचं आहे, इफ मध्ये आणायचं आहे, म्हणजे काय करावं लागेल, If you don't stop smoking, इफ यू, आता स्टॉप आहे म्हणजे इथं काय होणार, डोंट स्टॉप डोंट. स्मोकिंग. इफ यू will. डोंट स्टॉप स्मोकिंग पुढे काय होणार, ऍज if इट इज you- पुढचं. हा, यू पुढचं काय येणार आहे, फॉल इन. हॅलो, You will fall तर in. काय होणार, आहे तसं वाक्य. नाही आहे तसंच घेणार ना आपण, यू विल फॉल इल. आता ह्या दिलेल्या वाक्यामध्ये मला सांगा, इथं नॉट आहे ना, आहे की नाही, मग दुसरीकडे हो सर. नाही द्यायचं. जर इथं नसेल नाही देत. या वाक्यात इफ किंवा अनलेस मध्ये, तर तिकडे तुम्ही जोडायचं आहे. बऱ्याच वेळा काय होतंय, हे कन्फ्युज होतंय, पण नियम लक्षात ठेवा, फार महत्वाचा नियम आहे. जर इथं अनलेस आणि इफ याच्यामध्ये जर नॉट, अनलेस मध्ये नॉट ऑलरेडी असतेच, जर नसेल इफ मध्ये तर पुढे द्यायचं, त्यावेळेस तुम्ही लक्षात ठेवा. हा, आणि अर्थ लक्षात ठेवायचा आहे. इफ यू डोंट स्टॉप स्मोकिंग यू विल फॉल इल. जर तू स्टॉप नाही केलं तर आजारी पडशील ना, जर तू स्टॉप नाही केलं तर आजारी पडणार नाही, असं होईल ना त्याचं. बघा की जरा. हा, पुस्तक आहे. हो हो सर. सर.
हो सर. बघा याच्यावरचा 1 मार्क आहे आपल्याला, घ्या. असंच आपल्याला नो सुनरचं एक घ्यायचं आहे, त्याचा पण 1 मार्क आहे, सोपा आहे. ठीक आहे. हा, तर बघा आपण अशा पद्धतीनं बरीच सेंटेन्स या ठिकाणी घेतलेली आहेत. आता अजून एक घेऊया, इफ यू डू नॉट टेक रेस्ट. ठीक आहे, इफ यू डू नॉट टेक रेस्ट, इफ यू डू नॉट टेक रेस्ट, you will be ill. आता सारखंच आहे, जर तू असं नाही केलं तर काय होईल ते सांगितलंय. म्हणजेच काय, Unless you take rest, rest, you will be ill. लक्षात ठेवायचं आपल्याला फक्त की दोन्हीकडे काय करायचं आपल्याला, अर्थ पाहायचा आहे. शेवटी अर्थ महत्वाचा आहे. ते तुम्हाला मग सांगितलेलंच आहे, नियमापेक्षा अर्थ महत्वाचा असतो. तर हे झालं इफ, इज नॉट आणि अनलेस याच्या संदर्भात. तर याच्यावरती प्रश्न तुम्हाला असा येईल एक, आणि खाली तुम्हाला इथं आता समजा हे उत्तर आहे आपलं, ह्याला आपण एक गृहीत धरू. इथे एक बी असेल, इथे एक सी असेल, इथे एक डी असेल. तर ह्यापैकी तुम्हाला एक उत्तर निवडायला सांगितलं जाईल. मग समजा तुम्हाला इथं unless you do not take rest, you will be ill असं येईल. किंवा असं पण येऊ शकतं, unless you take rest, you will not be ill. किंवा असंही होऊ शकतं, unless you did not take rest, you will not be ill. बघा आता हे 4 वाक्य तुम्ही फार गोंधळून जाचाल याच्यामध्ये अशी वाक्य दिसल्यानंतर. मात्र आपण एक लक्षात ठेवायचं आहे, डू नॉट टेक आहे म्हणजे त्याचं काय होणार, अनलेस यू टेक होणार. एवढंच लक्षात ठेवायचं. डू नॉट टेकचं काय करायचं, आपला बदल करायचा आहे फक्त या वाक्यातल्या. कशात बदल करायचा आहे, डू नॉट टेक मध्ये बदल करायचा आहे. आता ते डू नॉट टेक म्हणजेच काय आहे, तर अनलेस यू टेक त्याचा बदल आहे. आता अनलेस नॉट डबल येईल का, इथं पण अनलेस इथं पण अनलेस नाही येणार. प्रश्न कट करा. अनलेस यू टेक रेस्ट, आता इथं अनलेस यू विल नॉट बी इल ते पण नाही येणार, कारण इकडं आपल्याला काय दिलेलं आहे, इथं नॉट आहे, नॉट आहे. त्याच्यानंतर अनलेस यू टेक रेस्ट ते झालं. अनलेस यू डिड नॉट टेक, इथं काय आहे, डू आहे, तर इथं डिड त्यांची करायची काहीच गरज नाही. म्हणजे हे पण चुकीचं असणार आहे, हे 2 चुकीचे असणार आहेत. हे उत्तर तुम्ही बरोबर करायचं. ए जो आहे तो गोल व्यवस्थित करायचा आपल्या साईडनं, मोठा पेन वापरायचा, मोठा जाड, आणि व्यवस्थित करायचं ते. ठीक आहे, पुसू का हे? ठीक आहे. तर अशा पद्धतीनं अनलेस इफ नॉट म्हणूया. तर अनलेस इफ नॉट अशा पद्धतीने लक्षात ठेवायचंय. जरा थोडी प्रॅक्टिस करा, तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, बाकी प्रॅक्टिस तुम्ही आता चालू ठेवा ग्रामरची स्पेशली. सर्वांनी फॉर्म भरलेले आहेत का, मुदत वाढलेली आहे, कुणाचा राहिला असेल तर भरून घ्या. ठीक आहे, अशा पद्धतीने हे नियम वगैरे लक्षात ठेवा. सोपं आहे, थोडंसं लॉजिक लावा, येईल तुम्हाला.
इथला एक पैकी एक मार्क तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यासाठी तुमची आता इथून पुढची प्रॅक्टिस महत्वाची राहणार आहे आणि प्रॅक्टिस बरोबरच तुम्ही पुन्हा अजून त्याचं रिव्हिजन करायला पाहिजे. मी तुम्हाला अगोदरपासून सांगितलेलं आहे की इंग्लिशला दररोज 1 तास अभ्यास करणं गरजेचं आहे. 1 तास दररोज. मराठीचा 1 तास, सायकोलॉजीचा 1 तास आणि सोशल सायन्स त्याचा 1 तास आणि 1 तास आपलं लेक्चर. असं 5 तासाचं जे काय तुमचं बॅकलॉग राहिलेलं असेल भरून काढा. हा ठीक आहे. एक्झिट करू का? ओके सर, थँक्यू. हो सर. ओके, धन्यवाद. अभ्यास करत राहा, महत्वाचं आहे.